मंडळी, सातारा सासपाडे येथील घटना. 13 वर्षीय मुलगी आर्या सागर चव्हाण. या मुलीला घरी लाडाने प्रेमाने छकुली बोलायचेत. ही छकुली दुपारच्या वेळी शाळेतून घरी आली. घरी ती एकटीच होती. ह्या गोष्टीचा फायदा उचलून तिच्या शेजारी राहणारा 35 वर्षीय तरुण राहुल बबन यादव यांनी तिच्यावरती अतिप्रसंग केला. या गोष्टीचा प्रतिकार करण्याचा या लेकरानं खूपच प्रयत्न केला. परिणामी या नराधमाने तिच्या शेजारी असलेलं दगडाचं जातं उचलून तिच्या डोक्यात घातलं आणि तेथून तो फरार झाला. 5 वाजता भाऊ घरी आला. आपली बहीण त्याला कुठंच दिसेना म्हणून त्यानं वडिलांना बोलवून घेतलं. वडिलांनं पाहिलं तर आपलं लेकरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आहे. त्या बापानं तिथंच हंबारडा फोडला आणि एका सेकंदाचाही विलंब न करता त्या लेकराला दवाखान्यात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हे असलं कृत्य माणूस तर करूच शकत नाही. हे असलं कृत्य नराधमच करू शकतात. या नराधमानं काही महिन्यांपूर्वी देखील असंच काही कृत्य केलं होतं. तो संशयित आरोपी होता. तरी देखील तो मोकाट फिरत होता. संपूर्ण वकील लॉबीला माझी विनंती आहे की या नराधमाचं वकीलपत्र कोणीच अजिबात घेऊ नये. आज सातारा म्हणजे फक्त सातारा नाही आहे हो, तर सातारा ही स्वराज्याची राजधानी आहे. आणि या राजधानीमध्ये जर असं कृत्य घडत असेल, असं कृत्य होत असेल तर ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज ही जी साताऱ्यात घटना घडली, या घटनेनं संपूर्ण माणुसकीला काळिंबा फासलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जर असं काही कोणतं कृत्य कुठल्या माणसानं किंवा नराधमानं केलं तर त्याचा चौरंग केला जायचा. त्याचे हातपाय बांधून कडेलोट त्याचा टकमक टोकावरून केला जायचा. छत्रपती शिवराय हे परस्त्रीला आईचा बहिणीचा दर्जा द्यायचे. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवराय परजातीय महिलेला देखील बहिणीचा दर्जा द्यायचे, तिचा मान सन्मान करायचे. आज जी साताऱ्यात घटना घडली, या 13 वर्षीय लेकराचा काय दोष होता? या लेकराचे देखील काही स्वप्न होते. तिला देखील आकाशात उडायचं होतं. तिला देखील भरपूर शिकायचं होतं, प्रगती करायची होती. या 13 वर्षीय लेकराला जर त्वरित न्याय मिळत नसेल तर या गुन्हेगाराला जनतेच्या हवाली करावं. मग जनता काय शिक्षा द्यायची ती जनता स्वतः ठरवेल.